हो नानू औषधीला अजिबात त्रास देत नाही. रेसिपी बनवायची तर रेसिपी बनवायची एकदम चांगले बनले. काय खाताय तू? हाय हाय हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. प्लीज हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आमची रोजच्या सारखी आजची पण सुंदरशी मॉर्निंग झालेली आहे. बेसिक घरातल्या सगळ्या गोष्टी आवरलेल्या आहेत आणि आता अनायाला झोपायची वेळ आली आहे. तिला खूप झोप आली आहे म्हणजे नानू. किती झोप आले तुला? हाय तुला किती झोप आली सांग? अजून झोपायचं आहे तिला. किती झोपायचं आहे? 90. अगं हा 19 कोणी शिकवलं तुला? कोणी शिकवलं तुला 19? निहानी. हो खरंच? ओके ठीक आहे. आपण नेहाला सांगू तिला 1 2 3 4 पासून शिकव. 19 डायरेक्ट नाही. बरं नानूला माहिती का नवीन काय यायला लागले? सगळ्यांना सांगायचं का आपण? नानूला सगळे बॉडी पार्ट्स येतात आता. पहिले थोडे थोडे तरी यायचे हो ना. नानू आपलं तोंड व्यवस्थित धुतलं नाही गेलं बेटा. थोडंसं राहिलेलं आहे. हेड, हेअर्स, आयब्रोज, आयब्रोज 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 आणि आईज. आईज पण सारखे सारे आयब्रोज पण सारखेच दाखवते का? हाताने दाखवायचे त्याच्यापेक्षा. आणि नोजी, नोजी आणि लिप्स, टीथ, टंग आणि हँड्स, शोल्डर, शोल्डर, नेक. कुठे नेक? नेक सांगितलीच नाही नानूला. ही नेक, नेक आणि फिंगर्स. ओके. चेस्ट, टमी, टमी. ओके ओके. थाईज कुठे? थाईज, थाईज. ओके. नीज, नीज. ओके चला झोपायचं आता. चला मी नानूला झोपून देते आणि मग मी तुमच्याशी भेटते. ओके ओके. ऍक्च्युली काय झालं, काल रात्री अनाला थोडासा खोकला येत होता आणि आता सकाळी मला थोडीशी सर्दी सुद्धा वाटली. तर रात्रीच आमचं झालं की औषध तिला द्यायला पाहिजे. पण औषध ना 1 महिन्यापूर्वी, 1 नाही 2 महिने झाले असतील तिला सर्दी खोकला झाला होता त्याला आता. तर तेव्हा ते ओपन केलेलं होतं. सो आय होप तुम्ही सुद्धा या गोष्टीची काळजी घेता की जे ओपन केलेलं औषध आहे ते एक 8-15 दिवस किंवा म्हणजे 15 दिवस द्यायचं. त्याच्यापेक्षा जास्ती ते द्यायचं नाही. दुसरं औषध आणायचं आणि ते द्यायचं. सो घरात जर तुम्हाला असं वाटत असेल की मागच्या वेळेसचं उरलेलं औषध आहे तर ते देऊन द्यायचं, तर नाही. कारण त्याच्यामध्ये शुगर कंटेंट बऱ्यापैकी ॲड होऊन जातो. तर ओपन केलेलं औषध परत द्यायचं नाही. सो रात्री मग रोशन म्हटला होता की 12:30 वगैरे वाजले होते की मी घेऊन येतो. पण म्हटलं काय असं वाटत नाही आहे फार. जस्ट 1-2दा ती खोकलली होती. म्हटलं सकाळी बघू मग काय आहे ते. सो आज रोशनला ऑफिसला जायचं होतं कारण आता आम्हाला गावी जायचं. त्याच्यामुळे कसं मग त्याला तिकडे बरेच दिवस घरी थांबावं लागेल ना. त्याच्यामुळे मग वर्क फ्रॉम होम बरेच दिवस होतील. सो आता त्याचं होतं की जेवढे दिवस इथे आहे तेवढे दिवस मी ऑफिसला जाऊन येतो. पण आज माझा इतका आग्रह होता त्याला की नाही आज प्लीज घरी थांब, कारण खूप बोर होत होतं आणि तो नसला की आणखी जास्ती बोर होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला शंकरपाळे बनवायचे आहे, तर छोटी मोठी आणायला बघायची मदत जर लागली तर तो पाहिजे. म्हणजे तो ना असं दरवाज्यात गेला आणि त्याला असं मी ओढलेला असं झालं आज काहीतरी की नको प्लीज नको जाऊ. आणि मग वेळ पण खूप झाला होता तर असं झालं की जाऊ दे ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनायाची औषध आणायची राहिलेली होती. सो तो म्हटला की ठीक आहे मी ते घेऊन येतो. सो तो आता औषध आणायला गेलेला आहे आणि तिला खूप झोप आली आहे कारण ती सकाळी खूप लवकर उठली होती. सो आता तिचं झोपायचं खूप चाललंय की मला झोपवून दे झोपवून दे. पण समहाव तो यायचा आहे आणि तिला औषध द्यायची आणि मग झोपवून द्यायचं आहे. आणि म्हणून मी तिला कसं तरी टळवत आहे की तू थांब 2 मिनिटं, आपण बाबा आले की औषध घेऊ आणि मग झोपू. सो तो आला तिला औषध देते, तिला झोपवून देते आणि त्यानंतर मी शंकरपाळे बनवणार आहे आज. सो त्याची रेसिपी सुद्धा तुमच्याशी शेअर करते. पूर्ण 5 ml आहे. छोटं झाकण दिलं त्यांनी. हो ना. नानू गुडगुड पिते आणखी. हो नानू औषधीला अजिबात त्रास देत नाही. छान वाला आहे नानू. हे मला वेगळं वेगळं वाटतं रोशन औषध थोडंसं. कंपनी दुसरी आहे का? हा मला नानूला एवढं आवडते औषध घ्यायला. तिला एवढी झोप आली आहे, एवढी झोप आली आहे तुला? खूप झोप आली बाबीला. नानू किती गुदगल आहे ग. अले बापले लाजली का रे नानू? कसं आहे ग नानू हे? खरंच गुदगल आहे माझी नानू. नाही आहे टेस्टी. बरं एवढंच छोटंसं. ओके
आणि आज रोशनला मी जबरदस्ती घरी हे नानू तुझ्या टेबलवर तिचे खेळणे आणून ठेवले का रे. ती पूर्ण गडबड पसरवत असते. कसं तरी मी वारंवार आवरून एकेका ठिकाणी ठेवते. सो आज रोशनला जबरदस्ती घरी थांबवलेला आहे मी. नोकरी गेली, तिने पैसे दिले पाहिजे सर्व्हायवल. माझ्याचकडे एवढे पैसे नाही मिळलो कुठून. सर्व्हायवल होऊन जाईल आपला, पण नोकरी जाईल कशी, घरून काम करताय ना तू, तर ठीक आहे. पण या बोलीवर रोशन आज घरी थांबलाय की बड्डेला तो ऑफिसला जाईल. ॲक्च्युली म्हणजे जे कंपल्सरी दिवस असतात ऑफिसचे त्याला कंप्लीट करावे लागतात. आणि माझं रोजचं असं असतं, जाऊ दे ना आजचा दिवस नको जाऊ. मी रोज असं काहीतरी त्याला बहाणा करत असते. आणि म्हणजे एखाद्या व्यक्तीला मोटिवेशन लागतं ऑफिसला जाण्यासाठी, आणि मी त्याला नेहमीच डिमोटिवेट करते. कारण जेव्हा मी ऑफिसला जायची ना तेव्हा तो मला डिमोटिवेट खूप करायचा. आणि मला म्हणायचं वर्क फ्रॉम होम कर. आणि माझ्या केसमध्ये वर्क फ्रॉम होम इतकं इझी नव्हतं मिळणं, पण मिळत होतं. कोरोनामुळे ते सुरू झालं होतं, पण थोडं कठीण होतं मिळणं. पण केवढं मी जॉब केली तेवढा तो मला डिमोटिवेट करायचा की नको जाऊ. आणि आता मी त्याला करते. पण माझ्या वेळी ऑप्शन होतं नोकरी सोडण्याचं, त्याच्याजवळ नाही आहे. सो ठीक आहे, आता तो त्याचं ऑफिस करतो आहे. अनया झोपलेली आहे आणि मी शंकरपाळे करणार आहे. आणि आज रोशन घरी आहे म्हटल्यावर अनया चांगली झोपणार हे आमचं फिक्स असतं. जेव्हा रोशन घरी असतो तेव्हा ती चांगले 2.5 तास वगैरे 3 तास वगैरे झोपते. आणि मी असते एकटी तेव्हा ती 1 तास झोपते किंवा हार्डली 1.5 तास झोपते. त्याचं कारण असं की तिला मधनं जेव्हा, आणि फीडिंगवर पण मी थोडीशी अपडेट देते की फीडिंग आता कुठपर्यंत आलेली आहे, अनयाला मी अजूनही फीड करते का, असे बरेच प्रश्न असतात. तर त्याच्यावर पण थोडेसे अपडेट देऊन देते. सो अनयाची फीडिंग ऑलमोस्ट बंद झाली आहे. आणि आम्ही काय असं हार्ड अँड फास्ट काहीच प्रयत्न केले नाही. मागच्या वेळी जी तुम्हाला मी अपडेट दिली होती की मला खूप त्रास होतो आहे, सो आम्ही तेव्हाच ठरवलं होतं की जसं ग्रॅज्युअली कमी होईल तसं होऊ द्यायचं, पण फार असं त्याच्यावर आता खूप लक्ष देऊन काही कमी करायची नाही. सो तेव्हापासून आम्ही जास्त लक्ष देत नाही आहे. पण हां, आमच्या डोक्यात आहे की कमी करायचं. सो दिवसा आता तिला मी जेव्हा झोपवते ती अगदी 2 मिनटात किंवा 5 मिनटात झोपते. तर तेवढं ते 2 ते 3 5 मिनटं ते हॅबिट झाली आहे ना, ती काही सुटत नाही. आणि मला ते पण काही म्हणजे मला त्याच्यात काही त्रासही वाटत नाही. ठीक आहे यार, ती आहे तर आहे, पण बाहेर वगैरे गेलं म्हणजे ती त्रास देत नाही, झोपून जाते अशी. पण घरात असलं की तिला फीडिंग लागतं झोपताना. आणि ते मी तिला आता फीड करून झोपून दिलं. पण ती परत जर उठली आणि तिने म्हटलं की आता फीड दे, परत मी झोपते, तर मी तिला तसं देत नाही. तिला म्हणते की ठीक आहे, तुला नाही झोपायचं तर उठ. कारण मला आता हे लक्षात आलं आहे की तिची झोप ती कुठे ना कुठे ॲडजस्ट करून घेते. जर ती आता नाही झोपली तर ती नंतर म्हणजे रात्रीच्या वेळी ती लवकर झोपते. म्हणजे 5 वाजता वगैरे ती झोपत नाही, एकच वेळा दिवसातनं झोप घेते. पण रात्री मग ती लवकर झोपते, 10-10:30ला ती डायरेक्ट झोपून जाते. जर दिवसा तिची जास्ती झोप झाली नसेल तर तिची झोप ती कुठे ना कुठे ॲडजस्ट करते. आणि म्हणून मी तिला फीड करून परत काही झोपवत नाही, कारण कुठेतरी फीडिंग थांबवायची आहे. सो दिवसा एकदा ते होतं. आणि रात्री झोपताना सुद्धा मी तिला एकदा फीड करते म्हणजे झोपायसाठी. आणि चांगली झोप आल्यावरच तिला मी झोपवते. ते असं नाही की मग अर्धा तास फीडिंग करत आहे आणि मग झोपू दे आरामात, तसं नाही. चांगली झोप आली आहे, वेळ झाली झोपायची, ती 11:30-11 अशा दरम्यान झोपते रोज. तर तेव्हाच तिला मी झोपायला नेते. आणि ती अगदी 5 मिनटात तेव्हा पण झोपून जाते. म्हणजे दिवसा 5 मिनटं आणि रात्री 5 मिनटं एवढंच मी तिला फीड करते. मध्ये ती उठते, मध्ये ती कधी 4ला तर कधी 5ला तर कधी 6ला अशी ती उठते. डिपेंड करतं तिची टमी किती फुल आहे. सो रात्री झोपताना मी तिला 10:30-10ला असं जेवण देते. आणि छान. आणि जर मी लवकर जेवण दिलं, कधी तिला 8:30-9ला जेवण दिलं, डिपेंड्स ऑन की तिने स्नॅक्समध्ये काय घेतलं आहे 5 वाजता. जर तिच्या पोटात चांगलं भरलेलं नसेल तर मी तिला लवकर जेवण देते. तर त्या केसमध्ये तिला मी दूध देऊन झोपवते. आणि आजकाल आम्ही आरामात ग्लासमध्ये, चांदीच्या ग्लासवर जेवढा ग्लास आहे छोटा, तेवढा दूध पिऊन घेतो. एवढा काही फार त्रास देत नाही. सो तिला दूध पिऊन झोपवते, म्हणजे टमी फुल करून झोपवते तिची. म्हणजेच ती 4च्या नंतरच उठते, कधी 5ला कधी 6ला. आणि तेव्हा उठल्यावर मी तिला दूध देत नाही, ते बंद केलं आहे. म्हणजे ती रडरड करते नक्कीच, असं नाही आहे की ती म्हणतच नाही किंवा मागतच नाही. ती रडरड करते, पण 5 मिनटं करते फक्त. सुरुवातीला जास्ती करायची, पण आता फक्त 5 मिनटं रडरड करते. आणि तिला माहिती आहे की नाही मिळणार आहे. सो ती सांगते भूक लागली आहे. हे एक चांगलं झालं आहे. आम्ही तिला विचारतो की भूक लागली आहे का, ती सांगते हो मला भूक लागली आहे. मग तिला आम्ही एकतर बनाना देतो किंवा मग तिला दूध देतो. जर रात्री झोपताना दूध दिलं नसेल तर मग मी तिला दूध गरम करून पटकन देते, थोडंसं कोमट करून. नाही तर मग बनाना देतो. 2पैकी 1 गोष्टी काहीतरी खाते पिते ती, आणि ती लगेच स्वतः झोपून जाते. ते रोशनकडे जाऊन झोपते. सो असं काहीसं सध्या तिच्या झोपेचं आणि तिच्या फीडिंगचं अपडेट आहे. म्हटलं बरेच दिवस झाले तुमच्याशी शेअर केलं नाही, तर तेच सुद्धा शेअर करून घेते. आणि आता चला पटापट शंकरपाळे बनवायला सुरुवात करते. सो सगळ्यात आधी मी इथे 5 वाट्या मैदा घेतलेला आहे. आता ही वाटी जरा मोठी
आहे मी मोठ्या वाटीने घेतला, कारण मला क्वांटिटी जरा जास्ती बनवायचं होतं. तुम्ही घरात असलेल्या कुठल्याही वाटीने मेजरमेंट घेऊ शकता, फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे एक वाटी जी घेतली त्यानेच सगळी मेजरमेंट घ्यायची आहे. सो इथे 5 वाट्या असा मैदा घेतला आणि त्याच वाटीने बाकीचे मेजरमेंट्स घेतलेले आहेत. सो 5 वाटी मैद्यासाठी सेम वाटीने 1 वाटी तूप, 1 वाटी दूध आणि 1 वाटी साखर असं घेतलेलं आहे. तुम्ही जर जास्ती गोड खात असाल तर थोडीशी साखरची क्वांटिटी वाढवू शकता, पण मी जे मेजरमेंट सांगितलं आहे त्याने एकदम छान असे मीडियम गोड आणि खुसखुशीत शंकरपाळे बनतात. आता गॅस सुरू केलेली आहे एकदम कमी फ्लेमवर आणि साखर विरघळेपर्यंत फक्त हे असं घोळवून घ्यायचं आहे. आपल्याला याचा पाक बनवायचा नाहीये किंवा हे उकळून घ्यायचं नाहीये, फक्त साखर विरघळेल एवढंच गॅस सुरू ठेवायचं. आणि हे थोडंसं कोमट होण्यासाठी बाजूला ठेवलेलं आहे. तेवढ्या वेळात मैद्यामध्ये इथे मी थोडीशी विलायची कुटून टाकलेली आहे. फ्लेवरसाठी हे टाकलं आहे, तुम्ही पाहिजे तर ते स्किप करू शकता. त्यानंतर जे मिश्रण आपण रेडी करून घेतलं होतं त्याने हा मैदा छान भिजवून घ्यायचा आहे. जे आपण मिश्रण बनवलेलं आहे तेवढा सफिशियंट आहे. एवढा मैदा भिजवण्यासाठी अजिबात थोडेसे अजून पाण्याची किंवा दुधाची गरज पडत नाही. हळूहळू थोडं थोडं टाकून असा पूर्ण गोळा तयार करून घ्यायचा आहे. एकदम असा इव्हन गोळा बनणार नाही, थोडासा असा तुटकर दिसेल, पण तसाच आपल्याला हवा आहे. त्यानेच एकदम खुसखुशीत शंकरपाळे बनतात. आणि बघा पूर्ण मिश्रण मी इथे यूज केलेलं आहे आणि त्याने हा गोळा बनलेला आहे. त्यानंतर आता इथे पोळी लाटून घ्यायची आहे. तर पोळी सुद्धा अशी प्रॉपर एकदम प्लेन लाटली जाणार नाही, अशीच फुटकर लाटली जाईल आणि आपल्याला तशीच हवी आहे, त्याला प्लेन लाटायचा प्रयत्न पण करायचा नाही. आणि ही जी आपण पोळी लाटून घेतो ती थोडीशी जाडसर लाटायची, म्हणजे असे बिस्किटासारखे छान शंकरपाळे बनतात. आणि याचे त्याचे छोटे छोटे असे काप करून घेतले मी चाकूने. आणि मग आता तेल बाजूला गरम करायला ठेवलं होतं. जसं हे रेडी झालं, तेल छान असं गरम झालेलं पाहिजे कडक शंकरपाळ्यांसाठी. सो एक शंकरपाळा टाकून बघितला, तेल मस्त गरम झालं होतं, तर बाकीचे शंकरपाळे सुद्धा त्याच्यामध्ये टाकून घेतले. आणि बघा अशीच एक एक करून पूर्ण शंकरपाळे मी इथे तयार करून घेतले. ओले बाबले, माझ्या बाबूला लादून दिलं. काय खात आहे? काय आहे ते? काय आहे? हा? कसं झालं? कसं आवडलं तुला? खाऊन घे बेटा गोड, मज्जा कर. मजा करतो दिवाळीत. ओके बाई गो, तू तर मज्जेत खाते बाबा. तर अंकिताचे शंकरपाळे संपत आले आहेत. बऱ्यापैकी चांगले बनले, म्हणजे तुम्ही रेसिपी बनवायची तर रेसिपी बनवायची चांगले बनले. म्हणजे तुम्ही जर अंकिताची पाहून रेसिपी बनवली तर फ्लॉप जाणार नाही. सुपर टेस्टी झाले. आणि पण महत्वाचं म्हणजे मला काय आठवण आली, अगोदर मम्मी पण अशीच दिवाळीच्या वेळेस दिवसभर रात्री 11-12 पर्यंत काहीतरी बनवत राहायची. अच्छा ओके, नानूला पण बोलायचं. ओके, तर मम्मी दिवाळीच्या वेळेस पण अशीच सकाळ दुपारपासून रात्रीपर्यंत बनवत राहायचे, कारण अगोदर सगळे बऱ्यापैकी खायचे. आता सगळे हेल्थ कॉन्शियस झाल्याच्यामुळे खात नाही. पण महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तेव्हा पण बोर व्हायचो आणि आता पण काही नवीन नाही आहे. आता पण अंकिता 2-3 तासांपासून बनवत आहे, आता पण बोरच होतो. आणि माझ्यासाठी या दिवाळीचा फराळ म्हणजे एकदम बोरिंग, कारण यांना काम असतं आणि हे सगळ्या घरच्या माणसांना बिझी करून ठेवतात मुलं सांभाळण्यात. हो ना नानू? नानू आपली खेळता. हो ना नानू, तू बाबाला त्रास दिला का? बाबाची तर मीटिंग सुरू होते आतापर्यंत. बाबा तर आता फ्री झाले. हा ना बाबा, काही पण सांगली ना नानू? नाही ना, व्हेरी गुड नानू. तर तुम्ही तुमच्या हस्बंडशी बोला, तुमच्या घरची पण अशी स्टोरी आहे का मला सांगा कॉमेंट करून. आणि अशी स्टोरी असेल तर मग मला जरा बरं वाटेल की मी एकटाच असं नाही आहे. घरोघरी मातीच्या चुली. मी पहिल्यांदा कॅमेरा फेस करतोय, ते स्वतः हातात फोन घेऊन. मी अंकिता एवढा कॉन्फिडंट नाही आहे बोलायला, सवय नाही आहे. पण जेवढं जमेल तेवढं. मला हेच सांगायचं होतं की एवढी मेहनत घेतली तिने आणि तिचं जमलंय जरा की त्याला पण बोलायचं आहे म्हणते. तर मला असं वाटतं की नॉर्मल स्वयंपाकापेक्षा ह्या गोष्टी जरा टफ असाव्यात, कारण टफ नाहीये, मेहनत जास्ती लागते कारण क्वांटिटी बऱ्यापैकी असते. खूप सारे लोक आहेत. आणि फक्त प्रमाण चुकलं नाही पाहिजे. आणि ह्या शंकरपाळ्याचं प्रमाण एवढं परफेक्ट झालंय ना, म्हणजे एकदम खुसूर एकदम बिस्किट सारखे आणि प्रॉपर. आणि मला थोडेसे गोड आवडतात त्याच्यामुळे मग, पण हे फार गोडही नाहीये, ओके झाले, एकदम छान मस्त झाले. बरं नानूने पण टेस्ट केले. नानू तुला आवडले का? इकडे बघून सांगून दे सगळ्यांना, तुला आवडले का? रिअली? ओके.
शंकरपाळे तेलातून काढल्यानंतर एका टिश्यू पेपरवर त्याचं तेल सूक होण्यासाठी काढून ठेवायची आणि त्यानंतर मग 5 मिनिटांनी एका ताटामध्ये ते मोकळे करून ठेवायचे आणि असंच सगळी प्रोसेस करत करत ते पूर्ण इतके जमा झालेले आहेत आणि ते हवेशीर थोडे ठेवायचे म्हणजे छान खुसखुशीत येतात. चहाची वेळ निघून गेली पण रोशनचं चहा काही चहातनं मन काही निघालं नाही, सो शेवटी मला करावाच लागला. आज रोशन घरी आहे म्हणून चहा झाला, नाहीतर मग रोशन घरी नसला तर मी तर चहा पित नाही आणि तो आल्यावर पण मग जेवणाची वेळ लवकरच होऊन जाते, त्याच्यामुळे मग काही चहाचं एवढं होत नाही. आणि त्यांनी पण हेल्दी हॅबिट सुरू केली आहे, तो पण स्मूदी पितो ऑफिसमध्ये, चहा नाही पित. हो की नाही, म्हणजे मला सांगतो असं की हेल्दी हॅबिट. सो आता आम्ही चाललेलो आहे आमच्या फ्रेंडकडे बाळाला भेटायला. मागच्या वेळी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलं होतं बाळ झालेलं आहे, सो त्याच बाळाला बघायला आणि भेटायला आम्ही आता चाललेलो आहे. सो जवळच आहे, त्याच्यामुळे मग जसं अवतारात होतो तसंच. आणि आता स्वयंपाकाची वेळ झाली होती, म्हटलं पटापट ते सुद्धा आवरून घेऊ. सो जायच्या आधीच मी इथे भेंडी वगैरे कट करून ठेवली होती, कारण आज मला भेंडी फ्राय बनवायचं होतं. सो सगळ्यात आधी भाजीची फोडणी टाकल्यानंतर कणिक वगैरे भिजवून घेतली आणि पोळ्या वगैरे टाकून घेतल्या, म्हणजे इकडे माझा स्वयंपाकही झाला. आणि कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं त्याप्रमाणे रोशनला कॉफीची ट्रीट द्यायची राहून गेली होती, पण आज तरी जाऊ असा विचार केला होता, पण रोशनचं ऑफिसचं इतकं कंटिन्यू काम चाललं होतं की त्याला अजिबात वेळ नव्हता आणि आजही ते राहून गेलं. म्हटलं ठीक आहे, तुला जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण जाऊ, पण माझ्याकडनं ट्रीट पक्की. आणि त्यानंतर मग अनायाच्या जेवणाची तयारी करून घेतली. इकडे तिला दूध, तूप, पोळी असं मी तिला जेवायला दिलं होतं. हा काय प्रकार आहे बेटा? काय करते तू? काय चाललंय तुमचं? काय खाताय तू? आणि नानू हे कुठे घेतली तू? मम्माला दाखव. हा ती तिथून तिचं मी सांगते ना, मला पाठांतर आहे. पहिले तोंडात, मग एका हातात, मग दुसऱ्या हातात, परत तोंडात. आणि नानू हे तुझं बरोबर नाहीये, तू मम्माकडून वेगळी घेतली, बाबाकडून वेगळी. रोशन हिने माझ्याकडून थोड्या वेळ आधीच घेतलेली आहे. नानू हे तू मला नाही सांगितलं, तू मम्माकडून ऑलरेडी घेतली होती ना. बस बाबा, ते हातातली खाऊन घे, हातातली संपव. चला. सो असा होता आजचा दिवस. खरं तर त्याच्यानंतर शूटच केलं नाही काही. आता 11:30 वाजता आहेत. आमचं जेवण वगैरे खूप लवकर आवरलं होतं. सगळं आवरून अनायाचं जेवण आवरून आम्ही खाली गेलो होतो. बराच वेळ खाली वॉक केली, अनायाला थोडंसं खाली खेळवलं फिरवलं. तब्येतीची अपडेट म्हटली तर तिच्याशी फार म्हणजे तब्येत वगैरे खराब नाही आहे, पण मला थोडंसं असं वाटलं होतं काल रात्री आणि आज सकाळीसुद्धा. आणि मागच्या वेळेस जो सर्दी खोकला झाला होता ना, त्याला आम्ही इतकं भिलेलो आहे, कारण एक निंबू फक्त आम्ही तिला दिलं होतं. त्याच्या आधी पण आम्ही बरेचदा दिलेलं आहे निंबू, पण त्यावेळी ते निंबू तिला जाणवलं आणि तेव्हापासून आम्ही निंबू लोणचं आम्ही स्वतःच खाणं सोडून दिलं की नको बाबा आपल्यामुळे मग तिला खोकला सर्दी झाला की खूप सहन करावं लागतं तिला. आणि सर्दी तरी एकदाची परवडते, पण खोकला झाला की मग तिला खूप रात्री वगैरे वॉमिटिंग वगैरे होत होती. सो मागच्या वेळेस ऑलमोस्ट 10 दिवस तिने घेतले होते. तिचे तर हाल होतातच, पण आम्हाला पण कुठलंच काम करता येत नाही, कंटिन्यू तिच्यामध्येच राहावं लागतं. आणि म्हणून मी खूप काळजी घेते की तिला सर्दी खोकला होणार नाही. आणि ती खरंच स्ट्रॉंग आहे, म्हणजे टचवूड, पण ती बिमार खूप कमी पडते. पहिल्या 1 वर्षात तर तिला कधीच मी ताप सर्दी खोकला हे कधीच काही बघितलं नाही. आणि मागच्या वेळेस जो झाला होता तो तिला फर्स्ट टाईम झाला होता. आणि ताप पण तिला मला वाटतं आता ती 2 वर्षाची होता, 1-2 वेळा कधीतरी आलेला आहे. सो त्याच्यामुळे तिची तब्येतीचं आम्हाला तेवढं टेन्शन नाही आहे. आणि यावेळी मला जाणवलं की रात्री थोडीशी 1-2 वेळा खोकला आला किंवा सकाळी थोडी सर्दी वाटली तर मी लगेच औषध याच्यासाठी दिलं, कारण आता दिवाळीला आम्हाला गावी जायचं आहे आणि आता गावी जायचं सगळे वाट बघताय. सो ट्रॅव्हल पण भरपूर आहे, त्याच्यामुळे म्हटलं नको काही रिस्क नको, आपण तिला आधीच देऊन देऊ.
आणि म्हणून मग तिला औषध दिली. तर ती संध्याकाळपर्यंत ओके होती, पण तरी पण आता पण मी तिला डोस देऊन झोपवलेला आहे. आता ती झोपली आणि आज रोशन घरी होता त्याच्यामुळे सगळी कामं निवांत झाली. नाहीतर कसं होतं ना, भीती अशी वाटते की मी तिथे तेलात ते तळणं वगैरे सगळ्या गोष्टी आहे आणि ही मध्ये मध्ये आली, कधी माझं तिथे स्टँड असतो, लाईट असतो, ह्या सगळ्या गोष्टी असतात, तर ती मध्ये मध्ये आली, मग काही ओढून घेतलं तेलाचे गरम तेल आणि ह्या सगळ्या गोष्टींची ना मला भीती वाटते. आणि म्हणून मला असं वाटतं जर रोशन घरी असेल, जरी तो कामात असेल पण थोडं लक्ष असतं आणि म्हणू शकतं एकतरी दुसरा माणूस असतो की 2 मिनटं घे बाबा, मी एवढं बंद करून येते, गॅस तरी बंद करून येते. सो असं काहीतरी ॲडजस्टमेंट होतं. पण मग एकटी असली की थोडंसं मला भीती वाटते आणि म्हणून मी असे फार उपक्रम करत पण नाही. ती म्हणजे मी एकटी जेव्हा घरात असते मी थोडंसं अवॉइडच करते. जेव्हा रोशन घरात असेल तेव्हाच मी जास्तीत जास्त शूट वगैरे करते, कारण जरी तो तिला बघत नसेल, ती बसती असेल ना, तरी पण खेळण्यावर लक्ष असतं. आणि शंकरपाळे खरंच खूप छान झाले. रेसिपीचं मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. तुम्हीसुद्धा त्या सेम रेसिपीने सेम मेजरमेंटने ट्राय करू शकता. ऑलमोस्ट 1 किलो मैदा होता, तो थोडासाच राहिलेला आहे त्याच्यातला. आणि आत्ता मी बसून कालच्या ज्या व्हिडिओच्या कॉमेंट्स होत्या त्यांच्या सगळ्यांची रिप्लाय देत होती, त्याच्यामुळे मी बघितलं की सगळ्यांनी इतक्या छान छान कॉमेंट्स केल्या आहे. खूप छान वाटतं की तुम्ही ॲज अ फॅमिली आपले सजेशन्स देता किंवा काही सांगता की तुला बरं वाटत नाही आहे तर तू हे कर ते कर, हिमोग्लोबिन चेक कर. किंवा एक कॉमेंट खूप छान होती की ताई तू मॉर्निंग वॉक सुरू कर सूर्यासमोर, म्हणजे व्हायटमिन डी मिळेल, असं वगैरे सगळं. सो थँक्यू सो मच. तुमचे इतके छान छान कॉमेंट्स आणि कन्सर्न्स असतात तर चांगलं वाटतं. पण खरंच मी पण आधी म्हणजे अनायाच्या आधी माझी रोजची प्रॅक्टिस होती. मी रोज जायची सकाळी वॉक करायला, रनिंग करायला आणि ह्या सगळ्या गोष्टी खरंच खूप छान रुटीन होतं. पण मला माहिती नाही ते परत तसं रुटीन कधी होणार आहे, कारण तेव्हा ना एकदम निवांत होतं माणूस. आता जीव तिच्यामध्ये असतो की ती उठली असेल का, खाल्लं असेल का, पण कुठेतरी हे बाजूला ठेवून ना स्वतःच्या हेल्थवर लक्ष देणं खरंच खूप गरजेचं आहे. सो एक्सरसाइज अँड ऑल ह्या गोष्टी मी सुरू करणार आहे. परत आणखी काहीतरी माझ्या डोक्यात आहे, पण ते दिवाळीहून आल्यावर, गावावरनं आल्यावर आहे. तर आत्ताच तर मी काही ते डिस्क्लोज करत नाही, पण जे काय असणार ते लवकरच मी सुरू करणार आहे, जे की हेल्दी फॉर्ममध्ये असेल आणि त्याचा नक्कीच तुम्हाला सुद्धा पण फायदा होईल. सो ते बघू, मी सुरू करेल तेव्हा तुमच्याशी शेअर करेलच. पण सगळ्यांना थँक्यू की तुम्ही खूप छान छान कॉमेंट्स केला. आणि हो, मला जर असं वाटलं की परत की तसं गळल्यासारखं वगैरे वाटतंय तर मी हिमोग्लोबिन चेक करेल, पण त्यानंतर मला नाही वाटलं, मी ओके होते, त्याच्यामुळे मग मी काही जास्त लक्ष दिलं नाही त्याच्यावर. सो ठीक आहे, मग आज बरंच बोलणं झालं, बऱ्यापैकी व्हिडिओ लांब पण झालेला असणार आहे. मला आता माहिती नाही, एडिटिंग करायच्या वेळेस कळतं की आपण खूप बोललो आहे, खूप व्हिडिओ मोठा झाला आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओज मोठे वाटतात का हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये सांगा, कारण मी खूप प्रयत्न करते कमी बोलायचा, कमी शूट करायचा, की ठीक आहे हे गोष्ट नाही घेऊ ते करू, पण मला असं होते नाही मग आपण आज व्लॉग शूट करतोय तर हे पण टाकू, ते पण टाकू, हे पण दाखवू, ते पण बोलू, असं करता करता व्लॉग मोठा होऊन जातो. पण जर तुम्हाला वाटत असेल की व्लॉग खूप लेंदी होतो आहे ते सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया अशा छानशा एका व्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.